तर आपण ज्या एंट्रीज केल्या त्या कुठे आपल्या एंट्रीज आपल्याला बघता येईल डे बुकमध्ये. आणि डे बुकमध्ये आपण अल्टर F2 प्रेस केलं तर इथे आपण पिरियड दिला 1/4 ते 31/3 पूर्ण वर्षाचा पिरियड दिला. सॉरी, तर मला पूर्ण वर्षाच्या एंट्री दिसतात. आपण 5 एंट्री केल्यात त्याप्रमाणे आपल्याला 5 एंट्रीप्रमाणे आपण काय बघू शकतो. प्रॉफिट अँड लॉस इथे आपल्याला तिथं सेल किती आहे, परचेस किती आहे आणि ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट हे दिसतं. जर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट दोन्ही असे वेगवेगळे दाखवायला नको असतील, इथे F12 आहे. F12मध्ये इथे ऑप्शन आहे शो ग्रॉस प्रॉफिट, हा नो केला, नेट प्रॉफिट दाखवेल. जर तुम्हाला अशा प्रकारचं ब्रेकअप नको असेल, एकच प्रॉफिट लॉस पाहिजे असेल, सेल मायनस प्रॉफिट मायनस एक्सपेन्सेस प्रॉफिट बस. आणि जर तुम्हाला असं पाहिजे असेल तर तुम्ही ग्रॉस प्रॉफिट दाखवा म्हणून इथे येस करू शकता. हे झालं आपलं प्रॉफिट अँड लॉस. दुसरं बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला कळतं असेल किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, प्रॉफिट ट्रान्सफर झाला 4,700. इथपर्यंत आपण आलो होतो. प्लस आपण अजून एक काय बघितलं होतं, आणखीन काय बघितलं होतं आपण, स्टॉक समरी. स्टॉक समरीमध्ये क्लोजिंग स्टॉक दिसतो, त्याला F12 केलं. तुम्ही जो रिपोर्ट बघताय त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील तर तुम्ही F12 प्रेस करा, समोरील कन्फिगरेशन, त्यात तुम्हाला त्या रिपोर्टप्रमाणे ऑप्शन असतील. प्रत्येक F12ला त्यासमोर तुम्ही काय बघताय त्याप्रमाणे वेगवेगळे ऑप्शन असतील. स्टॉक किती इन झाला, किती सेल झाला, इनवर्ड किती, आउटवर्ड किती आणि मग क्लोजिंग किती. म्हणजे मागवताना तुमच्या कंपनीने जॅकेट 10 मागवले होते, त्यामधले 8 जे आहे हे सेल झाले आणि 2 क्लोजिंग स्टॉक आहे. सेम शर्ट्स 30 मागवले होते, 20 विकले, 10 स्टॉकमध्ये. म्हणजे नवीन स्टॉक मागवण्याचा क्रायटेरिया काय, किती माल शिल्लक असताना नवीन मागवायचा, याची पण कंपनीची एक पॉलिसी असते. त्या पॉलिसीप्रमाणे त्यांचं काम चालतं. प्रत्येकाला आपापलं एक पॉलिसी बनवायला लागते. हां हां, रिऑर्डर लेवल काय असेल त्याप्रमाणे ते काम चालतं. आलं लक्षात. आपण एप्रिल, मे, जून या 3 डेटला एंट्री केल्या. आपल्या 5 एंट्री करून झालेल्या आहेत. आता मी पुढे परचेस गुड्स फ्रॉम मंदार ऑन क्रेडिट ही एंट्री करायची आहे आपल्याला. पहिल्या एंट्री 3 एंट्र्या होत्या. पहिल्या एंट्रीमध्ये 3 एंट्र्या होत्या, 1, 2, 3. दुसऱ्यामध्ये एकच आहे, तिसऱ्यामध्ये एकच आहे. अशा आपण 3 एंट्रीमध्ये 5 एंट्र्या केल्या. आता आपली चौथी एंट्री आहे परचेस गुड फ्रॉम मंदार ऑन क्रेडिट. हे क्रेडिटनी परचेस केलं आहे. आता बघा इफेक्ट काय याचा. मी इथे आलो, इथे म्हटलं ॲड वाउचर. ॲड वाउचरला परचेस केलं आहे 1 जुलैला. मी डेट चेंज करीन, 1 जुलै घेईन. परचेस करता काय प्रेस करू, F9 आहे, F9 परचेस आहे. आता इथे बघा ऑप्शन काय येतो की सप्लायर इनवॉइस नंबर काय. हे कशा करता असं माहिती आहे का, तुम्ही ज्यावेळेस परचेस रेकॉर्ड करता ते GSTमध्ये काय होतं की सप्लायरनी त्याचा सेल आहे, त्याचा सेल त्याला GSTच्या त्याच्या रिटर्नमध्ये जर त्यांनी रजिस्टर पर्सनला सप्लाय केला असेल तर त्याचा रजिस्टर नंबर काय, कोणाला तुम्ही सप्लाय केला आहे. म्हणजे जर मी तुमचा सप्लायर असेल तर मी तुमचा GSTN नंबर टाकेन, डेट टाकेन, इनवॉइस नंबर टाकेन. आणि या इनवॉइस नंबरला, या डेटला, ह्या GSTN होल्डरला मी सेल केला आहे हे गव्हर्नमेंटला मला इन्फॉर्म करायचं असतं GSTN 1 इयर रिटर्नमध्ये. मग मला ॲज अ रिसिपियंट सप्लायर म्हणून मी जसं काम करतो तसं तुम्हाला रिसिपियंट म्हणून चेक करायचं असतं की तुमचा तो इनवॉइस जो मी तुम्हाला दिला आहे तो मी दाखवला की नाही रिटर्नमध्ये. मग तो चेक करण्याकरता तुम्हाला इनवॉइस नंबरची गरज असते की हा माझा परचेस आहे पण सप्लायरचा इनवॉइस नंबर किती आहे 768, किंवा त्या इनवॉइसचा फॉर्मॅट असेल की 2022-23/0457 हा इनवॉइस नंबर आहे. आणि इनवॉइस नंबर जो आहे ह्याच्याबरोबरच त्या इनवॉइसवरती डेट काय. इथे आपण 1 जुलै डेट बाय डिफॉल्ट दाखवतो. केव्हा केव्हा काय होतं की मोठ्या मोठ्या कंपन्या असतात तिकडे जी डेट निघून गेली आहे त्या डेटला एंट्री करता येत नाही. म्हणजे जर इकडे 31 मेचा इनवॉइस असेल आणि तो 31 मेचा रेकॉर्ड नाही झाला, तो काही कारणास्तव अकाउंट डिपार्टमेंटला यायला वेळ लागला, तर अकाउंट डिपार्टमेंट ज्या महिन्यात त्यांना तो मिळतो ना त्या डेटला एंट्री करणार. म्हणजे 1 जुलैला मिळाला तर एंट्री 1 जुलैला होणार.
पण इनवॉइस डेट काय होती? इनवॉइस डेट 31/5 होती, तर 31/5 इथे येईल. म्हणून इथे एक वेगळा कॉलम येतो, सप्लायर इनवॉइस नंबर काय आणि याची डेट काय. ओके. इनवॉइस रेकॉर्ड कधी करतो आपण? इनवॉइस रेकॉर्डिंग डेट काय? तर 1 जुलै. आणि मग जर का 1 जुलैलाच तो आला तर तुम्ही इकडे 1 जुलैच घ्याल. पण जर अगोदरच्या डेटचा असेल तर ती डेट घ्याल, कारण तुम्ही जेव्हा क्रॉस चेक करायला जाल तेव्हा तुम्हाला इनवॉइस नंबर डेट चेक करायची. म्हणजे सप्लायर काय नंबर टाकेल 31 मे टाकेल, तुमच्याकडे 1 जुलैला एंट्री आहे, मग तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा तुम्हाला हे 2 कॉलम त्यात चेक करावं लागेल. आणि जर सप्लायरनी तो इनवॉइस जर दाखवला नसेल GST पोर्टलला तर मग बायरचं काम असतं, रिसिपियंटचं काम असतं की त्याला सांगा की हा इनवॉइस तू का दाखवला नाही. आणि ती GSTची अमाऊंट असते ती तुम्ही त्याला दिलेली असते, पण त्याने ती जमा केलेली नसते, कारण तो इनवॉइस दाखवत नाही आहे. तुमचं नुकसान होईल. मग तुम्ही त्याला पेमेंट न करणार किंवा तुम्ही GST दाखवला काच मग GST अमाऊंट देऊ अशा प्रकारे तुमचं जे ॲग्रीमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता. मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या अशा प्रकारे जर कोणी नंबर दाखवला नाही, जर डीमार्टला तुम्ही सप्लाय करत असाल आणि तो तुम्ही जर का तो इनवॉइस दाखवला नाही तर GSTचे पेमेंट ते थांबवतात, पेमेंट नाही करत. तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतलेत आणि गव्हर्नमेंटला भरलेले नाही तर तुम्हाला पैसे आम्ही काय द्यायचे? तिकडे दाखवा, पैसे मिळतील. अदरवाईज काय होईल? कॉम्प्लायन्सेस बरोबर होणार नाहीत. ह्याच्यात जबाबदारी कोणाची आहे? गव्हर्नमेंटने काम केलं, गव्हर्नमेंटने तुम्हाला कॉमन पोर्टलला दाखवलं की तुमच्या सप्लायरनी कुठले कुठले इनवॉइस दाखवलेत. मग 4 दाखवलेत त्यांनी, एक दाखवलं नाही. तुमच्याकडे 5 इनवॉइस आहेत, सप्लायरनी 4च दाखवलेत, तर एक इनवॉइस दाखवलेलं नाही. सरकारचं काम एवढंच आहे की आमच्याकडे जी माहिती आली आहे उपलब्ध माहितीनुसार सप्लायरनी तुमचे 4 इनवॉइस दाखवले, 4 सेल दाखवलेत, 5वा सेल तुमच्याकडे असे आमच्याकडे दाखवलं नाही आहे, तर तुम्ही त्याला सांगा, फोर्स करा की बाबा रे हा 5वा इनवॉइस तू का दाखवला नाही, कम्युनिकेट करा. कुठे मिसकम्युनिकेशन झालं आहे ते चेक करा आणि तो इनवॉइस त्याला दाखवायला लावा, जेणेकरून त्याच्याकडनं योग्य प्रकारची माहिती गव्हर्नमेंटला दिली जाईल आणि तुम्हाला योग्य प्रकारे तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट तेव्हाच मिळतं ज्या वेळेस सप्लायर जो आहे तो इनवॉइस GST पोर्टलला अपलोड करतो. त्यासाठी तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला हा कॉलम येतो की सप्लायर इनवॉइस नंबर काय आणि डेट काय. पुढे परचेस केलं आहे मंदारकडनं, मंदारचं नाव येईल. आता इथे बघा रिसिप्ट नोट आहे. आता मला जेव्हा आला होता ना तेव्हा रिसिप्ट नोट तुम्ही रिसिव्ह केला, त्याची नोट आली. परचेस तुम्ही करताय याची काय असेल? डिलिव्हरी नोट. तुमची काय असेल? रिसिप्ट नोट. मग तुमच्या सिस्टीममध्ये रिसिव्ह केल्याची एंट्री काय तुम्ही इथे टाकाल. त्याच्या पुढे जाऊन रिसिप्ट डॉक्युमेंट नंबर. आता हे कंपनीचं इंटरनल असतं की रिसिप्ट नोट नंबर कुठे एंटर केला, डिस्पॅच थ्रू, कुठल्या ट्रान्सपोर्ट थ्रू आला होता माल, कुठनं आला होता, कुठे गेला, कुठे आपण पाठवला, नेम, एजंट, हे सगळी माहिती आहे. मोटर व्हेकल नंबर काय, कुठल्या गाडीने आला, ही माहिती आहे. जर तुम्ही वापरत नसाल ही माहिती तर मग तुम्हाला इथे एप्रिलमध्ये हे जे ऑप्शन आहेत ते तुम्ही ऑफ केले. एप्रिलमध्ये इथे ऑप्शन आहेत की प्रोव्हाइड सप्लाय डिटेल हे विचारू नये, प्रोव्हाइड रिसीट ऑर्डर अँड इम्पोर्ट डिटेल हे विचारू नये, हे येणार नाही. मंदार केलं डायरेक्ट खाली आलं. पुढे परचेस आहे, परचेस बघा ते येणार नाही. जर मला ती माहिती पाहिजे यायला तर F12 आहे, F12ला मी म्हटलं सप्लाय डिटेल यस, तर बघा आता पुढे जाऊन हे विचार, बिलिंग कोणाचं आहे, ॲड्रेस काय, ही माहिती आहे. इथे असताना मी F12 केलं, खाली ऑप्शन आहे प्रोव्हाइड रिसीट ऑर्डर अँड इम्पोर्ट डिटेल, यस केलं. खाली परत ऑप्शन आहे की ऑर्डर डिटेल मला पाहिजे असेल तर मी यस करीन आणि इम्पोर्ट डिटेल नको आहे ते नो करीन. तुम्ही इम्पोर्ट करतच नाही, तुम्ही ऑप्शन नो ठेवाल. आता बघा वरती रिसीट डिटेल आहे, खाली बघा इकडे परचेस ऑर्डर जर घेतली असेल मग इथे त्यातली माहिती येईल. मग पुढे ऑर्डर रेफरन्स, टर्म्स ऑफ डिलिव्हरी हे सगळं येईल. हे परचेस ऑर्डर सेल ऑर्डरमधनं आहे. जर हे वापरत नसू आपण तर तो ऑप्शन आपण ऑफ करायचा. ऑर्डर डिटेल नो. डायलॉग बॉक्स चेंज झाला. पुढे पार्टी डिटेल, पार्टीचा ॲड्रेस काय ही माहिती येईल. मग पुढे आहे ओके. तुमच्यासमोर स्क्रीन काय येते त्याचा काय अर्थ आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर ती स्क्रीन अनावश्यक असेल, तुम्हाला ती माहिती यायची नसेल तर तुम्ही F12ने ती ऑप्शन तो इनेबल किंवा डिसेबल केला तर तुम्हाला अनावश्यक स्क्रीन तुम्ही
टाळू शकता, इग्नोर करू शकता. आता आयटम काय, दरवाजा बंद करूया, दरवाजा बंद करूया, आवाज. परचेस गुड फ्रॉम मंदार आहे ऑन क्रेडिट 5000. 1 जुलै केलं आपण. आता पुढे जाऊन बघा काय आयटम आहे त्यामध्ये. 10 ट्राउझर्स 500 रुपये आहेत. तर आपण ट्राउझर्स घेऊया. ट्राउझर्स 10 500 रुपीज. दुसरं आयटम असेल तर टाकायचा, नसेल तर मग एंटर केलं तर बघा खाली अजून एक ऑप्शन आहे की थांबतो येऊन. इथे तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस असे काही वेगळे चार्जेस टाकायचे असतील म्हणून थांबतो. किंवा टॅक्स आहे मग खाली CGST, HGST, IGST जे काय ते खाली टाकायला थांबतो इकडे. तिथनं एंटर केलं खाली एकूण मला दाखवेल अमाऊंट किती आहे बिलांची. इथे आला न्यू रेफरन्स. आता हे जे मंदिराकडे आम्ही परचेस केलं आहे याचा इनवॉइस नंबर आहे हा. हा जो इनवॉइस नंबर आहे याचं पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे. जर याचा पेमेंट करायचं आहे 31 जुलै, मी ते टाकेन 31 जुलै. 30 दिवसाचं क्रेडिट. आलं परचेसची एंट्री आली. ही जी वरची एंट्री आहे ना कॅश एंट्री, इथे काय विचारलं नव्हतं न्यू रेफरन्स. इथे व्यवहार संपला होता. इथे व्यवहार संपलेला नाही आहे, लक्षात घ्या. या परचेस एंट्रीला ज्यावेळेस तुम्ही एंट्री केली होती त्यावेळेस या 10,000 नंतर तुम्ही इकडे एंट्री केल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला न्यू रेफरन्स असं काय विचारलं नाही, पण तुम्हाला इथे विचारलं न्यू रेफरन्स. कारण तुम्हाला इकडे द्यायचं आहे की पेमेंट कधी करायचं आहे. पेमेंट करायचं आहे 31 जुलैला, कारण की पेमेंट केलेलं नाही आहे. ह्याचा पुढे जाऊन ह्या रेफरन्स रेकॉर्ड केल्याचा उपयोग काय, तर तुम्ही गोटूमध्ये जाल, इकडे जाऊन तुम्हाला बिल्स पेएबल परचेस केला ना तुम्ही. आता डीमार्टमध्ये 1000च्या वर सप्लायर आहेत आणि त्यांना प्रत्येकाकडनं क्रेडिट मिळतं. 8 दिवस 15 दिवस प्रत्येक कंपनीप्रमाणे वेगवेगळे त्यांचे क्रेडिट पिरियड आहेत. तर त्यामुळे त्यांना कळतं की आज पेमेंट कोणाला करायचं आहे किंवा या 3 दिवसांनी पेमेंट कोणाला करायचं आहे. ते कळण्याकरता सिस्टममध्ये जर का स्टोअर केलं असेल तरच कळेल ना. मग रेफरन्समुळे स्टोअर होतं की हा जो माल आलेला आहे ॲज पर टर्म्स याचा आपल्याला 7 दिवस क्रेडिट आहे, 1 महिना क्रेडिट आहे. मग पुढे रेट कळते बघा तिकडे 5,000 पेंडिंग अमाऊंट आहे आणि 31 जुलैपर्यंत पेमेंट करायचं आहे. आज 1 जुलै आहे, आज परचेस केलं, पेमेंट किती करतं 31 जुलै. मग रोज जो अकाउंट असतो तो रोज काढून बघतो की आपल्याला बिल्स पेएबल किती आहे. जे गोटूमध्ये आपले सगळे रिपोर्ट आहेत ना, मग गोटूमध्ये मी आलो, गोटूमध्ये काढलं बिल्स पेएबल, बिल्स पेएबल. आता बघा इकडे मी अजून एक तुम्हाला ऑप्शन दाखवतो. जर हे केव्हा केव्हा काय होतं की तुम्ही परचेस करण्यापूर्वी तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल असेल. ॲडव्हान्स 10% ॲडव्हान्स द्या. आता ही 5,000 अमाऊंट आहे, 500 रुपये ॲडव्हान्स द्या, 1,000 रुपये ॲडव्हान्स द्या, मग तुम्हाला बाकीचं एक महिना क्रेडिट मिळेल. मग तुम्ही काय करा, इकडे परचेस करण्यापूर्वी पेमेंट करा. पेमेंट करा 1 जुलैला पहिले पेमेंट केलं. किती पेमेंट केलं, कोणाला पेमेंट केलं, मंदारला पेमेंट केलं 1,000. इथे बघा आता ॲडव्हान्सचा पण ऑप्शन आहे, न्यू रेफरन्सचा पण ऑप्शन आहे. मग इथे मी ॲडव्हान्सला गेलो, मी इथे काहीतरी रेफरन्स नेम म्हणून ADV-001 असं टाकलं. तुम्ही काहीही टाकू शकता तुमच्या कोडिंग सिस्टमप्रमाणे, तुमच्या अंडरस्टँडिंग करता आहे. नाही आता बिल पुढे येईल ना, बिल तर पुढे यायचं आहे. पहिले मी ॲडव्हान्स दिला, आता मी ॲडव्हान्स दिला 1,000. आता जेव्हा ॲडव्हान्स दिला 1,000 त्यावेळेस मला ॲडव्हान्स दिल्यानंतर पेमेंट केल्यानंतर हा 5,000चा माल मिळाला. आता जेव्हा 5,000चा हा माल मिळाला तेव्हा मी इथे एंटर करीन. आता रेफरन्सला बघा, मी पहिल्यांदा घेईन ॲडव्हान्स रेफरन्स, अगेन्स्ट रेफरन्स. अगेन्स्ट रेफरन्समध्ये हे ADV-001 आहे, हे 1,000 रुपये दिलेले आहेत. हे मी याला कनेक्ट करेन की 1,000 दिलेत आणि 4,000 देणं बाकी आहे या बिलाचं. ॲडव्हान्स दिला आहे तो या बिलाच्या साठी दिला होता, या मालासाठी दिला होता. मग 1,000 ॲडव्हान्स दिलेले आहेत ते मी अगेन्स्ट असा रेफरन्स वापरीन. रेफरन्सचे प्रकार काय, ॲडव्हान्स, अगेन्स्ट, न्यू, ऑन अकाउंट.
तर इथे मी काय वापरला अगेन्स्ट, आणि अगोदर रेफरन्स काय होता ॲडव्हान्सचा ॲडव्हान्स. मग त्या ॲडव्हान्समध्ये 1000चा अगोदर एंट्री केली होती, त्या एंट्रीला या वाउचर टाईपमधले 1000 दिलेत असा अर्थ निघायला पाहिजे. म्हणून मी अगेन्स्ट रेफरन्समध्ये ADV 001 टाकून तिकडे 1000 अमाऊंट टाकली आणि उर्वरित अमाऊंट न्यू रेफरन्समध्ये टाकली की हा जो इन्व्हॉइस नंबर आहे आता परचेस केलं आहे त्याचे 1000 जमा केले होते, 4000 देणं बाकी आहे. आता ज्यावेळेस मी गोटूमध्ये जाईन आणि गोटूमध्ये जाऊन ज्यावेळेस मी बघीन की किती रुपये देणं आहे बिल पेबल, तेव्हा मला दिसेल बघा इकडे 4000 देणं बाकी आहे. त्याला अल्ट F1 दिलं दाखव. आता हे जे बघतो आपण इथे F12 दिलं, F12 दिलं, इथे खाली म्हटलं डिटेल, त्याच्या खाली म्हटलं बिल वाईज डिटेल दाखवा, इन्व्हेंटरी पण दाखवा. आता बघा हे बघा मंदारमध्ये हे ADV 01 दाखवतं 1000, इथे बघा अगेन्स्ट रेफरन्स दाखवतो, इकडे न्यू रेफरन्स दाखवतो, हे सगळं इकडे दाखवेल. ही 5000 जी अमाऊंट आहे. आता इकडे ॲक्च्युली न्यू दाखवायला पाहिजे, इकडे अगेन्स्ट दाखवायला पाहिजे, चुकीचं दाखवत आहे. इथे मी इथे ॲडव्हान्स घेतला होता आणि इकडे अगेन्स्ट घेतला होता. 1000 पहिले जमा केले, ते इकडे 1000 दिल्यामुळे हा माल मिळाला, 4000 देणं बाकी. काय परचेस केलं ते ट्राउझर परचेस केलं. नाही ऑन अकाउंट तुम्ही केव्हा देता, ज्या वेळेस आता दिवाळी आहे, गणपती आहे, सीझन आहे, त्यावेळेस काय करतात की सप्लायर काय म्हणतात रिसिपेंटला माल घेऊन जा. मग तो माल घेऊन जातो, 4-5 आयटम घेऊन जातो, एखादा आयटम संपतो, बाकी 3 तेवढे संपायला आलेले नाहीत, तो परत एक मागायला येतो. हा म्हणतो एक कागद विकला, हा मग थोडे पैसे द्या, ठीक आहे 10,000चा माल घेतला आहे, हे 3000 ठेवा, हे 2000 ठेवा, हे ऑन अकाउंट करा. म्हणजे हे व्यवहार जो आहे दोन व्यापाऱ्यांमधला हा त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ऑन अकाउंट चालतो की थोडे पैसे काढून माल घ्या आणि आपला व्यवहार चालू ठेव. इथे स्ट्रिक्टली पेमेंट नाही आहे, इथे बाइंडिंग नाही पेमेंटचं. पण इथे ज्यावेळेस तुमच्याकडे अशा प्रकारचा ॲग्रीमेंट आहे स्ट्रिक्टली की आम्हाला 1 आठवड्यात क्रेडिट देऊ, 1 महिनाच क्रेडिट देऊ. सिमेंट कंपन्या वगैरे असतात ना, त्यांचं क्रेडिट 60 दिवसाचं असतं. बिल्डर बिल्डिंग बांधतोय, मग त्याचा 1 करोड होऊ दे, मग बुकिंग होईल, मग पेमेंट द्या. म्हणजे वेगवेगळ्या बिझनेसच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या मालाप्रमाणे क्रेडिट लिमिट हे वेगवेगळं असतं. सिमेंट कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट मोठी असते, त्यांना माहिती असतं की आपल्याला 60 दिवस वगैरे क्रेडिट द्यायला लागेल. ते बिल्डरला म्हणतात की ठीक आहे तुम्ही बिल्डिंग बांधा, जमीनच आहे पण बुकिंग करणार नाही, असं बुकिंग होणार नाही, सिमेंट तुम्हाला आम्ही काय करू 60 दिवस क्रेडिट करा देऊ. तुम्ही 60 दिवसामध्ये जेवढा माल घ्याल 2 फ्लोअर बांधा, तुमचं काहीतरी बुकिंग होईल, मग पेमेंट करा. त्यामुळे हे क्रेडिटवरती बिझनेस हा सगळ्यांना करावा लागतो आणि एकमेकांच्या सहकार्यामुळे बिझनेस होतो, तो वाढतो. पण पेमेंट आल्याशिवाय प्रत्येकाला आपला खर्च करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्याची इन्व्हेस्टमेंट करण्याची कपॅसिटी किती आहे त्याप्रमाणे क्रेडिट देत असतो आणि त्याप्रमाणे ते वसूल करत असतो. आणि त्याहून जास्त पिरियड जर गेला 60 दिवसा पुढे जर पेमेंट त्यांनी केलं तर त्यांना याचा लेट पेमेंट इंटरेस्ट वगैरे पण द्यावा लागतो त्यांचा ॲग्रीमेंट तसा असेल तर, आणि लोक देतात. म्हणजे ॲडव्हान्स आणि ऑन अकाउंट वगैरेमध्ये GST कसं काय मेंटेन करायचं, त्याची प्रोसिजर काय बिलाची? प्रत्येकाचं ॲग्रीमेंटप्रमाणे ना, समजा तुमचं GST तर त्याच्यात बरं कसं आहे, तुम्ही ज्या वेळेस 1 लाखाचा माल घेत आहे ओके, आणि त्याच्यावर जर 12,000 12% GST आहे, तर आता हे 1,12,000 तुम्ही मला द्यायचे आहेत, ह्यातले तुमचे 12,000 मी गव्हर्नमेंटच्या अकाउंटला भरणं हे माझं ऑब्लिगेशन आहे. आता हे 1,12,000 तुम्ही दिल्याशिवाय का 12,000 मी गव्हर्नमेंटला भरणार नाही ना. त्यामुळे तुम्ही मला पेमेंट जे करायचं आहे ते ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की पेमेंट तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये करा, तेव्हा 1,12,000चे ॲडव्हान्समध्ये 10% एवढे होतील, म्हणजे 11,200 तेवढे तुम्ही द्यायचे. जे उरलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला गुड्स मिळाल्यावरती 50% द्यायची आहे आणि एका महिन्याने 50% द्यायची आहे. जे काय तुमचं ॲग्रीमेंट असेल त्यामध्ये ही जी काय ॲग्रीड व्हॅल्यू आहे ती इन्व्हॉइस व्हॅल्यू आहे. इन्व्हॉइस व्हॅल्यूच्या 10% ॲडव्हान्स द्या, इन्व्हॉइस व्हॅल्यूच्या माल मिळेल त्यावेळेस 50% द्या, इन्व्हॉइस व्हॅल्यूच्या 50% अमाऊंट 1 महिन्याने घेऊ. सरळ 1 लाख आहे, 1 लाखाचा माल घेतला आहे पण तुम्ही 12,000चा क्रेडिट घेणारच ना. तुम्ही पण माल विकता, तुम्ही पण टॅक्स कलेक्ट करता, तुम्ही पण कोणातरी सप्लायर आहात, मी तुमचा सप्लायर आहे. तर तुम्हाला जेव्हा टॅक्स भरायला लागेल तेव्हा तुम्ही मला जो अमाऊंट दिलेली आहे 12,000
तुम्ही ह्याचं क्रेडिट घेणारच आहात ना. पण तुम्ही मला दिल्याशिवाय मी कशी भरू ते अमाऊंट. त्यामुळे जे व्यवहार असतात त्यामध्ये गव्हर्नमेंट काय हस्तक्षेप करत नाही. गव्हर्नमेंटचं म्हणणं काय की आमच्या कायद्याप्रमाणे जे आमची ऑब्लिगेशन्स आहेत त्या कायद्याप्रमाणे ते तुम्ही करावे. तुम्ही एकमेकांना किती क्रेडिट द्यावं, तुम्ही किती ॲडव्हान्स घ्यावा, तुम्ही किती दिवस क्रेडिट द्यावं, किती दिवस एखाद्याला तुम्ही पेमेंट ते कधी घ्यावं, हे याच्यावरती रिस्ट्रिक्शन गव्हर्नमेंट टाकत नाही. ते तुमच्या दोघांच्या सप्लायरच्या आणि बायरच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगप्रमाणे त्यांचं मार्केट चालतं, प्रत्येकाचा बिझनेस चालतो. मग तुम्ही ऑन अकाउंट घ्या, तुम्ही बिल टू बिल पेमेंट घ्या, ह्याच्यावरती पण गव्हर्नमेंटचा कायदा काय रिस्ट्रिक्ट करत नाही. ॲडव्हान्स आणि ऑन अकाउंटला जीएसटीचा काही संबंध येत नाही ना. बिल रेज केल्यानंतर चालेल. बिल पण रेज कधी करायचं याचा पण नियम आहे ना. जीएसटीच्या कायद्याप्रमाणे जर एखाद्याला तुम्ही माल देत असाल तर माल देताना किंवा माल देण्यापूर्वी इनवॉइस हा बनवावाच लागतो. हां, मग इनवॉइस बनवला, ह्याला इनवॉइस दिला, याने 1,12,000 रुपये. ज्या डेटला तुम्ही 1,12,000 झाले की 1,10,000 TD GST, पण याने मला 30,000 दिले, तर मग मी काय करायचं? 30,000 बघा कसं आहे, एक कसं आहे बघा, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे आता 31 जुलैला झालं. हां, 31 जुलैला झालं. 100% हा व्यक्ती तुम्हाला 15 दिवसांनी पेमेंट करणार, 15 ऑगस्टला तुम्हाला पेमेंट मिळणार. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 11 तारखेला GSTR 1 भरायचं आहे. 31 जुलैला झालं म्हणजे जुलैमधले सप्लाय आहे. जी जुलैमध्ये जो तुम्ही सेल केला आहे, सप्लाय केला आहे, त्याचा सगळा टॅक्स तुम्हाला ऑगस्टला भरायचा आहे. 11 ऑगस्टला फक्त माहिती द्यायची आहे आणि 20 ऑगस्टला GSTR 3B असतो, त्यात पेमेंट करायला लागतं. आता ह्याची डेट जर 15 आहे, सपोज ती 25 आहे आणि तुम्हाला 3B भरायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला GSTची अमाऊंट भरायची. ते रिसिपियंट बोलू शकत नाही की मला सप्लायरकडनं पैसे आलेले नाहीत, मी कुठनं भरू. गव्हर्नमेंट काय बोलणार, तर तुमचा आणि त्यांचा व्यवहार आहे, तुम्ही त्यांना क्रेडिट का दिलं. तुमचा व्यवहार आम्ही जाणत नाही. आम्ही एवढंच जाणतो की तुम्ही इंडियामध्ये सप्लाय केला तर तुम्हाला GST द्यावा लागेल. मग तुम्हाला GST द्यावा लागेल. तुमच्याकडे पैसे आहेत नाही आहेत आम्हाला सांगू नका. तुमची मजबुरी आम्ही जाणत नाही. कायद्यानुसार प्रत्येकाला टॅक्स हा द्यावाच लागेल. आणि उशिरा टॅक्स भरला तर तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल. मग तुमच्याकडे 20 तारखेला पैसे नाही आहेत, तुम्हाला 25ला पेमेंट त्यांच्याकडनं मिळेल. मग तुम्ही 3B 25ला भरा, 26ला भरा, विथ इंटरेस्ट 6 दिवसाचा इंटरेस्ट भरून भरा. लेट फीस पर डे 50 रुपये ती भरा, पण द्यावाच लागेल. कायदा सगळ्यांना सारखा. हां, अदरवाईज प्रत्येकजण कारण देईल. पण याने 25 लास्ट डेट आहे, याने म्हणजे 20 तारखेला 30,000 दिली, तर मग काय करायचं? 30,000वरती 30,000 एक लक्षात घ्या, तो व्यक्ती पळून गेला, त्यांनी पेमेंट दिलंच नाही तुम्हाला. GST भरायला GST बघा, कायद्यानुसार तुम्हीच अप्लाय केलाय ना. कसं आहे, तुम्ही जर त्याला सप्लाय केलाय ना तर तुमचं टॅक्स देणे तुमचं ऑब्लिगेशन आहे. आणि जर तुम्हाला त्रास होतो, तुम्ही त्याला सांगा 100% पेमेंट ॲडव्हान्सच द्या, तरच मी माल देईन. पण तुमचा बिझनेस चालणार नाही. मग तुमचा बिझनेस चालायला पाहिजे, तुम्हाला क्रेडिट द्यायला पाहिजे. मग तुम्हाला जर क्रेडिट द्यायला पाहिजे तर GST भरण्याकरता तुम्ही त्याची तरतूद तुमच्या कॅपिटलमध्ये, भांडवलामध्ये केली पाहिजे की आपल्याला पैसे मिळणार नाहीत बाहेरकडनं, पण आपल्याला टॅक्स भरायला लागणार आहे. मग तसं तुमच्याकडे भांडवल आहे बाकीच्या कामाकरता, तसंच भांडवल तुम्हाला ठेवायला लागेल या कामाकरता. पण बिझनेस करणं स्ट्रीमलाईन नसतं, सोपं नसतं. याचं कारण काय, बरेच चॅलेंजेस बिझनेसमध्ये फेस करायला लागतात. तुम्ही आजारी पडला, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही एक मेसेज पाठवला की बाबा मला डिसेंट्री होते, मी आज येऊ शकत नाही, काम चालतं. तुमचाच बिझनेस आहे, तुम्ही कोणाला मेसेज पाठवाल की मी आज येत नाही, दुकान बंद, नुकसान कोणाचं होईल? तुम्हाला भाडं देणं भागच आहे. जर तुमचं भाडं 30,000 रुपये असेल, दुकान उघडायला उघडू नका, 1,000 रुपये तुमचं भाडं आहेच. नोकराला जो पगार असेल, तुम्ही दुकानात गेला नाही, दुकान उघडलं नाही, नोकर काय बोलेल की तुम्ही आला नाही म्हणून माझा पगार कट कराल, तर माझं घर कसं चालेल? मला तर पगार पाहिजे. त्यामुळे बिझनेस हा बिझनेसप्रमाणे होतो, नोकरी ही नोकरीप्रमाणे होते. तुम्ही बिझनेस करता त्यावेळेस तुम्हाला बिझनेसचे काही नीती नियम, चॅलेंजेस ही तुमची फेस करण्याची मनोवृत्ती असेल तरच तुम्ही बिझनेस करावा. अदरवाईज तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही अशीच वाटेल की हे फेअर नाही, हे अन्यायकारक आहे, असंच वाटेल.
आणि जो माणूस नोकरी करतो आणि ज्याची वृत्ती बिझनेस करणे, तो हे काय घरात आलं पाहिजे, 6च्या आत मी निघू शकत नाही, त्याला ह्या नाही करायला वाटेल, काय गुलाम आहे तुमचा मी, मग त्याने बिझनेस करावा. तुला वाटलं 6 वाजताचा नोकऱ्याला बसव, विश्वाचं माणूस निर्माण करे. लग्नाला जायचं आहे, आज लग्नाला गेला, आला परत दुकानात बसला. दुकानदार काय सगळी माणसं सगळे काम करतात ना अशी. कोण आजारी म्हणून त्याला बघायला जायचं आहे, कोण एक्सपर्ट द्यायला त्याला पोचवायला जायचं आहे. सगळी चांगली शुभ अशुभ कार्य सगळी कार्य करतात. दुकान त्यांचं कधीच बंद राहत नाही, मॅनेज करतात. म्हणजे मनोवृत्ती जी आहे बिझनेस करणाऱ्या माणसांची वेगळी आहे, नोकरी करणाऱ्या माणसाची वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे काही गोष्टी या फेअर किंवा अनफेअर वाटू शकतात. आपला तो विषय नाही, आपला तो मुद्दा नाही. आपला मुद्दा काय, गव्हर्नमेंटच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला GST कधी भरायला लागेल, त्या कायदा समजून घेणं आणि त्याप्रमाणे कॉम्प्लायन्सेस करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आणि ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्या व्यापारी गव्हर्नमेंटला कम्युनिकेट करतात की हे बरोबर नाही, हे अन्यायकारक आहे, हे बदला. आणि गव्हर्नमेंटला पटलं तर गव्हर्नमेंट त्यामध्ये बदल करतो. ओके. इथे आपण एंट्री केली परचेसची. याचप्रमाणे आपली एंट्री आहे सेल्सची. पुढे जाऊन अशी एंट्री होईल. 31 जुलै डेट आहे. मग इथे मी ॲड वाउचर करू, सेल सिलेक्ट करू, डेट टाकू 31 जुलै. आता पार्टी अकाउंट सेल कोणाला केला, संजयला. जर मला काही माहिती भरायची नसेल तर मी Ctrl A प्रेस करतो, हे निघून जाईल. ॲक्सेप्ट ऑल, जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा. सेल काय सेल केलं, 8 शर्ट, 5 टी शर्ट, 1 जॅकेट, 6 ट्राउझर एवढं सेल केलं आहे. कोणाला, संजयला. 8 शर्ट, 8. आता रेट काय, 250. जर मी अगोदर एंट्री केली असेल ना आणि त्यात 250 टाकले असतील तिकडे 250 आपोआप येतील. पण जर तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या रेटनी विकत असाल तर तुम्हाला हा आकडा बदलता येतो. शर्ट्स, टी शर्ट्स, तर इथे बघा 500 आहे. लास्ट टाइम 500ला विकलं होतं, आता 400ला विकले. आकडा बदलायला लागला. 6 ट्राउझर्स आहे. ट्राउझर्स विकलाच नाही आत्तापर्यंत, पहिल्यांदा विकला जातोय. त्यामुळे इकडे 600 रुपये टाकायला लागतात. नेक्स्ट टाइम आपोआप 600 घेऊ. तुम्ही जसं ऑब्झर्व कराल ना तुम्हाला कळेल की सिस्टमचं बिहेवियर कसं आहे, तुम्हाला कळेल काम कराल तसं. जॅकेट 1 400, 6 ट्राउझर्स 600 झाले. साधारण न्यू रेफरन्स. आता इथे बघा हे बिल नंबर 2 आहे. ओके. पुढे इकडे ड्यू डेट, पेमेंट कधी घेणार, 31/8 टाकलं. आता इथे गोटूमध्ये गेलो, इकडे आलं बिल्स रिसिवेबल. संजयकडनं येणं आहे 60,000. परचेस, सेल्स, न्यू रेफरन्स. आपलं 2 नंबरचं बिल आहे त्याप्रमाणे इकडे तुम्हाला 60,000. आणि इकडे हे जे 5,000 आहेत यातले 1,000 रुपये ॲडव्हान्स घेतला होता, हे 7,000 आहेत. ह्याच्या अगेन्स्ट 2,000 पेमेंटचं आलं. याच्या अगेन्स्ट 2,000 पेमेंटचं इमिजिएटली घेतलं होतं. ॲडव्हान्स नाही घेतला, पण जेव्हा माल घेतला तेव्हा इमिजिएट 2,000 रुपये घेतले. पैसे आले, रिसिप्ट 31 जुलैलाच कोणाकडनं पैसे आले, कॅश संजयकडनं 2,000. अगेन्स्ट रेफरन्स 2 नंबरचं बिल 2,000 रुपये आले.
बघा आता संजयकडनं अगेन्स्ट रेफरन्स 2000 रुपये आले. मग मी गोटूमध्ये गेलो आणि दिलं बिल्स रिसिवेबल, अल्ट F1 दिलं. बघा खाली 7,000 पेमेंट होतं, 2,000 आल्यामुळे 5,000 येतं. एक तुम्ही पहिले काय केलं, मास्टर डेटा रेकॉर्ड केला, मग तुम्ही काय केलं, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं, आणि मग तुम्ही ॲनालायसिस करताय वेगवेगळ्या रिपोर्टनी. आता हे जे वेगवेगळे रिपोर्ट आहेत, म्हणजे आपल्याकडे जर आपण ह्या स्क्रीनला आलो गेटअप टॅलीमध्ये, तो वरती काय मास्टर्स आहे, त्याच्या खाली काय ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्या खाली काय तर बँकिंगच्या खाली बघा रिपोर्ट्स आहे. फरक कळला? तुम्ही मास्टर डेटा बनवाल पहिले, बायर सेलर एक्सपेन्सेस लायबिलिटी याच्याने बनवाल. हा काय तुमचा मास्टर डेटा आहे. अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी यातला काय तुमच्याकडे मास्टर डेटा आहे, जो आपण एकच बनवतो. शर्ट्स आयटम एकच बनवला, टी शर्ट एकच बनवला, तो काय मास्टर डेटा आहे. मग आपण काय केलं, आपलं परचेस झालं, सेल झालं, पेमेंट झालं, हे आपले काय ट्रान्झॅक्शन, ती रेकॉर्ड करायला आपल्याकडे वाउचर्स आहेत. आपण वाउचरमध्ये एंट्री करतो, आणि ज्या एंट्री केल्या, जे वाउचर रेकॉर्ड केले ते बघायला आपल्याला डे वाईज डे बुक आहे. आणि जर अल्ट F2 दिलं तर पिरियड वाईज तुम्ही सगळ्या एंट्रीज बघू शकता. कुठल्याही कम्प्युटरच्या अकाउंटिंगमध्ये अशाच प्रकारच्या तुम्हाला कमांड मिळतील, वेगळं काय मिळणार नाही. तुम्ही मोबाईल कुठल्या कंपनीचा घ्या, मोबाईल म्हटला का मोबाईलच असतो ना. तुम्हाला कोणता नंबर सेव्ह करायचा आहे, तुम्ही सेव्ह कुठे करणार, बघणार कुठे, सेम सगळ्या मोबाईलला असणार ना, सेम सगळ्या कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्येच असणार. की ह्या कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये प्रॉफिट अँड लॉस आहे, दुसऱ्यामध्ये नाही आहे, असं होईल का, नाही, पॉसिबल नाही. अशी काही गोष्ट आहे. अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हटलं का त्यामध्ये अकाउंटिंग करता यायला पाहिजे. मग पैसे आले, पैसे दिले, सेल केला, परचेस केला, असे वाउचर टाईप पाहिजे. मग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट पाहिजे, आउटस्टँडिंग रिसिवेबल टेबल पाहिजे. फक्त त्या कमांड कशा प्रकारे वापरायच्या असतील, त्याचे प्रेझेंटेशन आहे, ते मोबाईलचं वेगवेगळं असतं, तसे वेगवेगळं असतं. मी कुठलं एक सॉफ्टवेअर वापरा, त्याच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या सॉफ्टवेअरमधून काय मिळेल तसे ऑप्शन मिळतील. ओके. पुढे आता परचेस मशिनरी. आता मशिनरी कशाकरता घेतलेली आहे, काम करण्याकरता घेतली आहे, त्या बिझनेसमध्ये का विकण्याकरता घेतली आहे. जर विकण्याकरता घेतली आहे तर ते स्टॉक इन ट्रेड आहे, आणि जर बिझनेसची इफिशियन्सी वाढवण्याकरता घेतलेली आहे तर फिक्स असेट आहे. तर आपण ज्यावेळेस ते बनवलं, ज्यावेळेस मशिनरी ही लेजर आपण बनवलं की बनवायचं आहे आपल्याला ट्रेड मास्टर लेजर. त्याला आपण ग्रुप देऊ फिक्स असेल, लक्षात घ्या. आता हे परचेस केलं, मशिनरी परचेस केली, ॲड वाउचर परचेस. बघा आता इकडे परचेस मशिनरी 1 ऑगस्टला, सप्ताह इनवॉइस नंबर, डेट, परचेस मशिनरी फॉर कॅश. मग इथे कॅश, कंट्रोल ए, परचेस आहे, परचेस खाली मशिनरी. आता इकडे बघा खाली काय आलं, नेम ऑफ आयटम. विकण्याकरता घेतोय का, नाही. मग इथे बघा चेंज मोड आहे, चेंज मोडला इकडे आहे अकाउंटिंग इनवॉइस, आयटम इनवॉइस. इथे मी घेईन आयटम अकाउंटिंग इनवॉइस. कॅश देऊन काय घेतली, मशिनरी जी विकण्याकरता घेतलेली नाही, तर इकडे मग मशिनरी रेकॉर्ड होईल. मशिनरीची कॉस्ट आहे 10,000. ज्या मशिनरी बनवली मी तेव्हा इथे ऑप्शन होता की इन्व्हेंटरी अफेक्ट्स, काय दाखवायचं का इन्व्हेंटरी, काय नाही, नो दिला ऑप्शन. तुम्ही काय विचारत नाही की मशिनरी काय घेतली आहे, विचारत नाही. ते येस केलं तर विचारणार.
आता जर तिथे कम्प्युटर असेल तर कम्प्युटरच नाव येईल ना, प्रिंटर आहे तर प्रिंटरच नाव येईल ना, मग त्याला तुम्ही इन्व्हेंटरी येस नाही करणार ना. ओके, ॲक्सेप्ट. आता याचा इफेक्ट कुठे येईल? बॅलन्स शीटला बघा. मशिनरी आलं आणि कॅशमधनं तेवढी अमाऊंट कमी झाली. आता याचा इफेक्ट मी एंट्री केली कुठे? परचेसला केली, पण परचेस अकाउंट वापरलं नाही. आता मी परचेस अकाउंट वापरला गेलं नाही माझ्याकडनं, मशिनरी वापरली डायरेक्टली फिक्स असेटचा. जेव्हा बघा, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे ज्या वेळेस बॅलन्स शीटला येतो तेव्हा इथे स्टॉक इन ट्रेडमध्ये जो स्टॉक आलेला आहे, क्लोजिंग स्टॉक आला आहे, हा प्रॉफिट अँड लॉसमधनं आला. जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला एंट्री केली आणि इकडे जेव्हा परचेसला एंट्री केली, परचेसच्या लेजरखाली एंट्री केली, तेव्हा जो स्टॉक उरला तो इकडे आला आणि हा स्टॉक जो आहे तो मग इथे क्लोजिंग स्टॉकला आला. आत्ता जी परचेसला एंट्री केली ती परचेस लेजरला एंट्री केलीच नाही मी, डायरेक्ट एंट्री केली फिक्स असेटला, कारण ते विकण्याकरता घेतलेले गुड्स नाही आहेत. ते गुड्स त्या कंपनीच्या, त्या ऑर्गनायझेशनच्या कामामध्ये वापरायला घेतलेत, त्यांची इफिशियन्सी वाढवायला घेतलेत. मे बी कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, इन्व्हर्टर असेल, बॅटरी असेल, काही असेल त्यांनी घेतले असेल, त्याचं तिथे नाव येतं आणि ते नाव त्या बिझनेसच्या, त्या प्रिमायसेसची गरज आहे, ते विकायला घेतलेलं नाही. ते फिक्स असेट आहे, त्यामुळे ते क्लोजिंग स्टॉकमध्ये इथे खाली दिसणार नाही, ते वरती दिसेल. हां, आणि GST मध्ये पण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट घेता तेव्हा इनपुटचं क्रेडिट वेगळं किती आहे हे दाखवायचं, सांगायचं असतं. GSTR 9 हा एक ॲन्युअल रिटर्न आहे, त्यामध्ये मी वर्षभरामध्ये जर का 50 लाख क्रेडिट घेतलं तर या 50 लाखामध्ये 45 लाख क्रेडिट हे इनपुटचं होतं, म्हणजे जे गुड्स मी विकत घेतले आणि ते विकले त्याचं क्रेडिट 45 लाख होतं, आणि मी मशिनरी घेतली त्याचं क्रेडिट 5 लाख होतं. हे मला वेगळं दाखवायला लागतं. क्रेडिट तुम्हाला कुठलं मिळतं? एक क्रेडिट मिळतं इनपुट, जे तुम्ही विकत घेता, जे विकता, किंवा जर मॅन्युफॅक्चरर असेल तर तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जे वापरतो ते इनपुट आहे. दुसरं इनपुट सर्व्हिसेस. सर्व्हिसेस कुठल्या घेतल्या? म्हणजे रिपेअरिंग, ऑडिट सर्व्हिस, इंटरनेट सर्व्हिसेस ह्या घेतो आपण, त्याचंही क्रेडिट मिळतं. त्यामुळे 3 प्रकारचं क्रेडिट असतं. एक इनपुट गुड्स, इनपुट सर्व्हिसेस, आणि तिसरं ज्या या फिक्स असेट आहेत त्याला म्हणतात कॅपिटल गुड्स. मग कॅपिटल गुड्सचं क्रेडिट कशा प्रकारे घ्यावं, काय घ्यावं, याच्या पण तरतुदी आहेत. आणि तुम्ही कॅपिटल गुड्सचं क्रेडिट घेतलं आणि ती कॅपिटल गुड्स तुम्ही 60 महिन्याच्या आत जर का विकली, कॅपिटल गुड्स, एखादी मशिनरी घेतली आणि मला वाटतं की हे मशिनरीमध्ये आपलं जे काम चालतं आहे, बिझनेस वाढला आहे, तर आपल्याला आता जास्त हाय कॅपॅसिटीचं मशीन पाहिजे. जर बिझनेस चांगला चालतो आहे, तुम्ही 3 वर्षामध्ये ते मशीन विकली तर किती महिने वापरते मशीन? जे क्रेडिट तुम्ही घेतलं होतं ते तुम्हाला 5 वर्ष तुम्ही मशिनरी वापराल म्हणून गव्हर्नमेंटने दिलं होतं, आणि तुम्ही जर ती मशिनरी 30 महिन्यात वापरली तर 20 महिन्याचं क्रेडिट जे आहे ते तुम्हाला रिव्हर्स करायला लागतं. म्हणजे जे क्रेडिट तुम्ही क्लेम केलं आहे ते गव्हर्नमेंटला तुम्हाला द्यावं लागतं. ती अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंटला परत द्यावी लागते. त्याची एक प्रोसेस आहे, एक फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे ती अमाऊंट कॅल्क्युलेट होते आणि ती अमाऊंट जी युटिलाइज केली क्रेडिट म्हणून ती तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करायला लागते. पहिले एवढ्या वेळी काय घेतोय, अकाउंटिंग समजून घ्या. पहिले अकाउंटिंगमधल्या या प्रोसेस समजून घ्या की आपण गुड्स कशा घेतोय. इनपुट म्हणून घेतोय, इनपुट सर्व्हिस म्हणून घेतोय, कॅपिटल गुड्स म्हणून घेतोय, मग त्याचा GSTमध्ये इम्पॅक्ट काय, हा पुढची स्टेप. पहिले हेच कळलं नाही की परचेस कसलं आहे. आता नॉर्मली कुठलाही पर्सन ज्यावेळेस एंट्री करतो त्याला काय GSTचं काहीच माहीत नाही, तो सगळ्या एंट्र्या परचेसला करतो. तो ग्रुप पण देत नाही फिक्स असेल म्हणून त्याला, त्या फर्निचरला. जर त्याचं अकाउंटिंग बघितलं काय परचेस केलं, मग क्रेन परचेस केली, तर क्रेन तुम्ही विकता का? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, तुमचा बिझनेस आहे कॉन्ट्रॅक्ट घेणं. मग तुम्हाला वेगवेगळं कन्स्ट्रक्शन करायला ज्या मशिनरी लागतात त्या तुमच्या फिक्स असेट आहेत, तर तुम्ही परचेस करून विकत नाही आहात. ते स्टॉकमध्ये गेलं नाही पाहिजे, पण त्यांची एंट्री असते परचेस, ते स्टॉकमध्ये टाकतात आणि त्यांचं काम करतात. मग जेव्हा ऑडिट होतं, ऑडिट केला तर माणूस येतो, तो विचारतो हे तुम्ही काय परचेस केलं आहे, हे कशाकरता केलं आहे. मग तो त्याचा ग्रुप बदलतो आणि त्याला फिक्स असेट देतो. डेटरला क्रेडिटर देणं ही तर नॉमिनल गोष्ट आहे, ही सामान्य गोष्ट आहे. लोक फिक्स असेटला पण स्टॉकमध्ये टाकतात, कारण जो अकाउंटंट असतो त्याला कुठलंही अकाउंटिंग बॅकग्राऊंड नसतं, तो आर्ट्स किंवा सायन्सचा असतो, त्यांनी कुठलेही
ट्रेनिंग घेतलेलं नसतं, त्याला कुठले बॅकग्राऊंड नॉलेज बिल्ड झालेलं नसतं, मग तो काय करणार? त्याला सॉफ्टवेअर माहिती आहे, तो एंट्री करतो, परचेस सेल सेल, काम झालं. कळलं? छोटे छोटे पॉईंट्स आहेत आणि कॉमर्स स्टुडंट जरी असेल तरी पण तो ते आपलं नॉलेज, त्याला जे काय शिकलाय तो ते वापरेलच. नॉट नेसेसरी. परचेस आहे ना, टाकून त्या परचेसला. आपण टॅलीच्या क्लासेस शिकलोय, परचेस करायचा परचेसला. जो शिकवणारा असो टॅलीच्या क्लासमध्ये, तो पण अकाउंट शिकलेला नसतो, त्यालाही काय माहीत नसतं. त्यालाही माहिती आहे फक्त वॉचर टाईप शिकवायचे. वॉचर टाईप शिकवण्याचं काम होतं, वॉचर टाईपमध्ये एंट्री होते, पण त्यामागचा कन्सेप्ट काय, कुठल्या कायद्यामध्ये काय कसं अपेक्षित आहे ह्याप्रमाणे सांगितलं जात नाही, त्याप्रमाणे फीड होत नाही, त्याप्रमाणे रिझल्ट मिळत नाही. ओके. मी केमिस्टकडे गेलो आणि त्याला बोललो, अरे मला थोडं ताप आला आहे, गोळ्या दे. छोट्या मोठ्या वेळेला ते बरं पडतं, पण केव्हा केव्हा किती गोळ्या घ्या बराच होत नाही, कारण ते डॉक्टर नसतो. डॉक्टरला माहिती असतं की नक्की ह्याला हा जे बोलतो म्हणजे काय झालंय. डॉक्टर बरोबर गोळ्या देतो, या 3 गोळ्या घ्या, 3 दिवस घ्या, बरे व्हाल. केमिस्टकडनं आपण एकदा बरं होतो, पण प्रत्येक वेळी बरंच होऊ का अनुभव नाही. समजलं ना काय? ज्याला पूर्ण नॉलेज आहे तो प्रॉपर तुमची ट्रीटमेंट करेल, आणि ज्याला पूर्ण नॉलेज नाही, केमिस्टला कळतं किंवा ह्या गोळ्या कशा डॉक्टरने दिल्यात, ह्याला ताप आलाय का, ह्याला कावीळ झाले का, ह्याला कळतं. पण म्हणून काय केमिस्ट डॉक्टर होत नाही ना. अकाउंटला एवढंच माहिती आहे की वॉचर एंट्री करायची, सॉफ्टवेअरमध्ये हे ऑप्शनही द्यायचे. मग अकाउंटंट हा केमिस्ट सारखा आहे. जर त्याला नॉलेज नाही, डीप नॉलेज नाही आहे, तर त्याला पण एंट्री करणार. जर त्यांनी इंटरेस्ट घेतला की नाही आपल्याला याच्यामध्ये फीचर बनवायचं आहे, अकाउंटंट म्हणून आपल्याला करिअर करायचं आहे, तर तो अभ्यास करेल, तो लॉ शिकेल, तो समजून घेईल, तर एका वेगळ्या लेवलला त्याचं नॉलेज जाईल आणि त्याचं काम जाईल, आणि त्याला आत्मविश्वास जाईल, त्याला कॉन्फिडन्स जाईल. शिकणं कधीच संपत नाही. तुम्हाला त्यामध्ये कुठे लेवल गाठायचे तुमच्या कामामध्ये हे तुम्ही ठरवायचं असतं. अदरवाईज काय, रोज 10ला या, 6ला जा, आपले पगार दर महिन्याला घ्या, संपलं, काम चाललं. कामं कधी बंद होत नाही, कामं चालू राहतात. आणि म्हणून तर मग काय होतं की त्या लेवलला स्केल तेवढंच असतं की आम्हाला मिनिमम काम करून दे, बाकी आमचा ऑडिटर बघेल, बाकी तो CA बघेल, ते त्याचं बघेल, तू फक्त काय कर, हे मिनिमम फीड करून दे, बस झालं. हां. पण कसं लक्षात घ्या की GST मध्ये इन्कम टॅक्समध्ये एक फरक आहे. इन्कम टॅक्समध्ये तुम्ही जेव्हा काम करता ना, तेव्हा त्या कामामध्ये कसं आहे की असं काम करा इन्कम टॅक्समध्ये की ते फेअर वाटलं पाहिजे, दिसायला दिसलं पाहिजे सगळं ओके. चांगला मी कोड घातला आहे, भले भले आतमध्ये बनून फाटलेली चालते, पण GST मध्ये असं चालत नाही. GST मध्ये असं चालत नाही, कारण की सप्लायर आपला इनवॉइस अपलोड करतो, त्यात तो HSN कोड पण अपलोड करतो, म्हणजे गव्हर्नमेंटला कळतं की त्यांनी कुठल्या प्रकारचा माल विकला आहे, रिसिपियंटनी कुठल्या प्रकारचा माल घेतला आहे. आणि रिसिपियंटचा बिझनेस गव्हर्नमेंट रजिस्टर असतो, रिसिपियंटचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे, तो ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, तो कुठले गुड्स विकतो, याची गव्हर्नमेंटला माहिती असते. HSNचा अर्थ असा आहे की प्रत्येक जो गुड्स आहे त्याला 8 डिजिट कोडिंग असतं. समजा 8085012810 हा कोड जर असेल तर याचा गुड्स कुठला हे गव्हर्नमेंटला कळतं. आता जर ते सप्लायर आहेत, ते मला गुड्स विकतील, मी त्यांना पेमेंट करेन, त्यांची जबाबदारी काय की तुम्ही तो इनवॉइस नंबर आणि त्यांना विकलेला माल आहे त्याची तुम्ही आम्हाला डिटेलमध्ये माहिती द्या. आता ज्यावेळेस मी हे गुड्स घेतो त्यावेळेस मी काही चुकीचं काम केलं तर गव्हर्नमेंटच्या लगेच ते लक्षामध्ये येतं. त्यामुळे इकडे मला फेअरनेस चालत नाही, मी जे काम केलं फेअर चालत नाही, हे परफेक्टली करेक्टच काम मला करायला लागतं, करेक्ट पाहिजे. कुठेही मी इनकरेक्ट काम केलं तर गव्हर्नमेंटचे अधिकारी ते सगळं पकडू शकतात. सिस्टीम अशा प्रकारे अपडेट झाली आहे की त्यात सगळे रिपोर्ट मिळतात, लगेच गव्हर्नमेंटला कळतं की कुठे कुठे यांनी चुकीचं काम केलं, संशय निर्माण होतो. मग जर का त्यांनी व्यवस्थित त्याचं एक्झामिनेशन केलं तर मग त्यांना ते पकडलं जाऊ शकतं. प्लस त्यांना वाटलं तर ते त्या बिझनेसचं ऑडिट करू शकतात, डिपार्टमेंट तिकडे जाऊन इन्स्पेक्शन करू शकतात, त्याच्यावर रेट टाकू शकतात. हे सगळे अधिकार त्यामध्ये GST मध्ये असतात. आणि सहज जेव्हा दिसतं तेव्हा अधिकारी पैसे घेऊन पण काय करू शकत नाही. म्हणजे जास्त मोठा गुन्हा आहे, थोडा कमी दाखवतील हे होऊ शकतं, पण गुन्हा दिसतोच तिकडे, गुन्हा लपत नाही. करेक्ट नाही हे कळतं. आणि करेक्ट जर का मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू लॉस असेल, गव्हर्नमेंटने क्रायटेरिया काढले की 2-4 हजार सोडून द्या, पण ज्यांचे काही लाखाच्या वरती डिफरन्स दिसतात त्यांना तुम्ही सोडून करा, त्यांचे रेकॉर्ड चेक करा, त्यांच्याकडे जाऊन ऑडिट करा. ह्या केसेस गव्हर्नमेंटने चालू केल्या तर ज्यांनी चुकीच्या प्रकारे अकाउंटिंग केलं आहे, ज्यांनी चुकीच्या प्रकारे GST भरला आहे, चुकीच्या प्रकारे इनपुट टॅक्स रेट क्लेम केला आहे, ते सगळे पकडले जाणार. आणि पुढच्या काळामध्ये ह्याची ॲक्युरेसी वाढणारच आहे. कारण की पहिल्यांदा काय होतं
एक कन्सेप्ट आहे इनवॉइस. हा इनवॉइस इलेक्ट्रॉनिक इनवॉइस म्हणजे तुमचा जो इनवॉइस आहे तो तुम्ही गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करायचा. गव्हर्नमेंटला माहिती द्यायची की हा इनवॉइस बनवला मी, हा माल मी पाठवतोय. म्हणजे गव्हर्नमेंटला माहिती आहे की कुठला माल चालला आहे. म्हणजे तुम्ही चुकीचा माल पाठवू शकत नाही. चेकपोस्टला चेक होईल की कुठला माल गेला आहे, काय गेला आहे, किती क्वांटिटी आहे, किती रेट आहे. चुकीचं असेल आणि मग तिकडनं तुम्हाला एक QR कोड मिळतो इनवॉइसला. QR कोड येतो, त्यात सगळी माहिती असते त्या मालाविषयी, कोणाचा QR कोड जो आहे त्याप्रमाणे, आणि एक नंबर येतो जे गव्हर्नमेंटचं पोर्टल, तो नंबर त्या इनवॉइसवरती येतो. हे तो जेन्युइन इनवॉइस आहे हे गव्हर्नमेंट चेक करतं, त्याला एक स्पेशल कोड मिळतो आणि मग तो माल जातो. इथे टॅक्स चोरी होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने उपाय केले की माल किती पाठवला आहे, 1 लाखाचा, दाखवला आहे किती 20,000चा, विदाउट बिल माल चालला आहे 80%, बिलाचा माल चालला आहे 20%. हे जे व्हायचं याच्याकरता गव्हर्नमेंटनी मग ई वे बिल, ई इनवॉइस हे चालू केलं. त्यामुळे काय झालं की तुम्ही अकाउंटिंग प्रॉपर करा, तर तुम्ही जे काय तुमच्या बुक्समध्ये आहे तेच तुम्ही विकलं आहे, तेच तुम्ही विकत घेतलं आहे, हे जर तुम्हाला कळलं पाहिजे तर तुमचं अकाउंटिंग प्रॉपर पाहिजे. म्हणजे जो कोण अकाउंटंट आहे त्यांनी ज्याप्रमाणे काम चाललं आहे त्याप्रमाणे ते रिटर्न्स अपलोड होतात, जी माहिती गव्हर्नमेंटला कळवली जाते तीच माहिती त्याच्या कम्प्युटरमध्ये दिसली पाहिजे. आणि जर नाही दिसली, उद्या इन्स्पेक्शन झालं, मोठी कंपनी असेल, इथे वेगळं दिसतं आहे कम्प्युटरमध्ये, मी गव्हर्नमेंटला वेगळा इन्फॉर्म केलं आहे, म्हणजे काय तुमच्याकडे टॅक्स चोरी आहे असं होऊ शकतं. त्यामुळे कुठले इनपुट्स आहेत, कुठल्या इनपुट सर्व्हिसेस आहेत, कुठल्या फीस असेट आहेत, कुठल्या कॅपिटल गुड्स ज्याला म्हणतो आपण ते कुठले आहेत, हे सगळं क्लिअर पाहिजे. आणि त्या प्रकारचे वाउचर टाईप आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये बनवता येतात. आता जर का छोटे बिझनेस आहेत, पहिल्यांदा काय होतं 100 करोडला इन्व्हेस्ट बनवा, मग 50 करोडला बनवा, 20 करोडला बनवा. आता गव्हर्नमेंटने असं केलं आहे की 1 ऑक्टोबरपासून ज्यांचा बिझनेसचा टर्नओव्हर 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21 मध्ये कधीही 10 करोडच्या वर गेला असेल त्यांना इन्व्हेस्ट बनवायला लागेल. मग पुढे 5 करोड पण करतील, मग पुढे 2 करोड पण करतील, मग सगळ्यांना इन्व्हेस्ट करायला लागेल. कारण की जे 5 करोडच्या वरती बिझनेस आहेत ते ऑलमोस्ट सगळे कम्प्युटर वापरतात. आणि हे जे काही काम चालतं याच्यामध्ये ज्या प्रोसेस आहेत त्या कम्प्युटर सॉफ्टवेअर वापरत असतील टॅलीसारखं कुठलंही, तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी या शॉर्टकटमध्ये होतात. आणि ज्यावेळेस लोक मोबाईल वापरतात, त्यामध्ये वेगवेगळे ॲप वापरतात, त्यावेळेस त्यांना अशा प्रकारे IT मधलं एखादं फंक्शन वापरणं हे काय फार अवघड नाही आहे. सहज एखादा माणूस हे शिकू शकतो, फार IQची गरज लागत नाही, सोपं असतं, लोक करू शकतात. आणि ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत हे यूट्यूबमध्ये असतात, लोक टाकतात, कसं बिल करायचं, कसं इनवॉइस करायचं, टॅलीमध्ये काय सेटिंग करायची, हे सगळे व्हिडिओ यूट्यूबमध्ये मिळतात. प्लस ज्या कंपन्या असतात हे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणाऱ्या टॅली किंवा BG किंवा कुठल्या कंपन्या, त्यांच्याकडनं पण असिस्टंट मिळतो, त्यांच्याकडनं हेल्प मिळते. त्यांना फोन किंवा तेही सांगतात तुम्ही या प्रकारे सेटिंग करा, काम चालतं. त्यामुळे या सपोर्टमुळे, या फ्री रिसोर्सेसमुळे लोक काम करू शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, पहिले 100 करोडच्या टॅक्सपेअरना ई इनवॉइस केला, मग 50 करोड, मग 20 करोड, मग 10 करोड, मग 5 करोड करणार आहेत. हे सगळं चालणार आहे. 1 ऑक्टोबरपासून 10 करोड त्याच्या टर्नओव्हर आहे, त्यांना ई इनवॉइस बनवायचं. त्यामुळे तुम्हाला इकडे मी एवढा वेळ देऊन तुम्हाला का सांगतोय की तुम्हाला करेक्ट वे कळला पाहिजे की करेक्ट अकाउंटिंग कसं करायचं आणि त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला कसा होईल आणि बॅलन्स शीटला कसा होईल. म्हणजे कोणी बघायला आला तो बघेल जे माझं इकडे आहे ते माझं GST पोर्टलला आहे. जो सेल मी जुलै महिन्यामध्ये रेकॉर्ड केला तो सगळा सेल माझा GST पोर्टलला दिसतोय. GST पोर्टलला पहिले कसं व्हायचं, सगळं काम मॅन्युअली व्हायचं. डेटा पाठवला CA कडे, CA मॅन्युअली भरायचा आणि तो पाठवायचा डिपार्टमेंटकडे. डिपार्टमेंट कधी चेक करणार, काय चेक करणार, त्यांना काय चुकीचं वाटतंय काहीच कळायचं नाही. ह्याची मिसकम्युनिकेशन राहिलं नाही. आता कसं झालं, सगळं ट्रान्सपरन्सी आली की तुम्ही जुलैमध्ये काय रेकॉर्ड केलं, जुलैमध्ये तुम्ही काय तुमच्या कम्प्युटरमध्ये आहे, 11 ऑगस्टला तुम्ही जेव्हा तो डेटा अपलोड करता किंवा तुमच्या वतीने जो कोण अपलोड करतो तुम्ही लगेच बघू शकता की आपण दिलेला डेटा सगळ्या पोर्टलला आला की नाही आला. जर नाही आला तुम्ही विचारणा करा की तुम्हाला आम्ही 100 इन्व्हॉइस दिले, तुम्ही 90 का टाकले, की तुम्ही जे 100 टाकले त्यामध्ये इन्व्हॉइसची अमाऊंट चुकीची आलेली आहे, इन्व्हॉइस नंबर चुकीचा आलेला आहे, काय चुका झाल्या हे लगेच चेक होतं. पहिले डेटा पाठवला जायचा वेगळा, डेटा फीड वेगळा व्हायचा, हे त्या ऑफिसला म्हणजे जो टॅक्सपेअर आहे त्याला कळायचंच नाही की आपला डेटा चुकीचा फीड केला गेला. आता असं होत नाही ना, ते बघता येईल तुम्हाला. हे तुम्ही जरी कॉम्प्लायन्सचं काम दुसऱ्या माणसाला दिलं असाल तरी पण तो कॉम्प्लायन्स प्रॉपर चालला की नाही हे तुमच्या ऑफिसमधला व्यक्ती चेक करू शकतो.
तुमचा सेल चेक करू शकतो, तुमचा परचेस चेक करू शकतो आणि तुमचा टॅक्स बरोबर भरला जातो की नाही हे तुमचं तुम्हाला कळू शकतं आणि ते समजून घेण्याचा आपला कोर्स आहे. लक्षात घ्या. 10-15 एंट्री आहेत. मला 10-15 एंट्री सांगायला करायला 15 मिनिटं लागतील. मी एवढा वेळ लिहून का सांगतोय, त्याचं महत्त्व समजाय म्हणून सांगतोय. कुठे काय असतं हे बारकाई तुम्हाला कळाय म्हणून आपण हा वेळ देतोय. मशिनरी झाली. पुढे बघा आता बँकेतनं पैसे काढले जातात, बँकेत पैसे भरले जातात. आता इकडे बँकेत अकाउंट ओपन केलं 31 ऑगस्टला. तिथे कॉन्ट्रा एंट्री आहे. कॉन्ट्रा एंट्री काढली मी. एक मिनटं. ॲड वाउचर आणि इथे कॉन्ट्रा एंट्री. डेट आहे 31 ऑगस्ट. आता इकडे बँक दिलं. बँक नाही आहे. अल्ट सी करतो मी इकडेच किंवा वरती इथे क्रिएट कमांड आहे. खाली ग्रुप त्याचा बँक येईल. बँकेचं बाकीचं तुमचं अकाउंट नंबर वगैरे तुम्ही टाकू शकता. तुम्ही चेक प्रिंटही करू शकता पेमेंट करताना, त्याकरता ही माहिती असते. इथे कॅश बघा. आता बॅलन्स कॅशचा किती आहे? 18,000 आहे. बँकेचा बॅलन्स दाखवत नाही आहे. एंट्री काय? बँकेमध्ये 5,000 डिपॉझिट केले. आता त्याचा रिझल्ट काय यायला पाहिजे? बँकेत 5,000 गेले पाहिजेत आणि कॅशमधनं 18मधनं 5 कमी गेले झाले पाहिजेत. 13 झाले पाहिजेत. झालं. जर तुमचं हे चुकीचं झालं, समजा तुम्ही असं केलं असतं की इकडे कॅश दिलं असतं आणि खाली इकडे बँक दिलं असतं, तर बघा कॅश 18 ही 23 कशी होईल? आणि मग ते रेट दाखवतो बँक, बॅलन्स निगेटिव्ह झाला. बँक आहे आणि खाली इथे कॅश आहे. बॅलन्स बँकेचा किती झाला? 5,000. कॅशचा किती झाला? 13,000. एंटर केलं. आता मी गोटूमध्ये गेलो. आता ह्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला होईल का? ह्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला आठवण्यात संबंधच नाही. काय परचेस नाही, सेल नाही, एक्सपेन्स नाही. बँकेचे पैसे कुठे गेले? कॅश पैसे कुठे गेले? बँकेत गेले. कॅशमधनं 18 होते, 13 राहिले आणि खाली बँकेत 5 झाले. लोन काढलाय जनता बँक. ओके. आता मला सांगा इकडे ज्या वेळेस लोन काढलंय बॅलन्स शीटला काय इफेक्ट होईल? तुम्हाला काय वाटतं? लोन जेव्हा काढतो तेव्हा तुम्हाला एक देणं कर्ज निर्माण होतं आणि पैसे मिळाले. जर पैसे कॅश नाही मिळाले तर कॅश 13 आहे. कॅश 25,000 रुपये लोन घेतलं कॅशमध्ये, तर इकडे 28,000 व्हायला पाहिजे. तर 28 नाही किती व्हायला पाहिजे? 13 + 25 38 व्हायला पाहिजे. आणि इकडे लोनमध्ये काय दिसत नाही आहे. इकडे तुम्हाला लोन दिसेल की 25,000 लोन आलेलं आहे. अगोदर मी काय केलं? एंट्री केली, मग तुम्हाला दाखवलं. मला मी तर विचारतोय की आता मला लोन घेतल्याची एंट्री करायची आहे, तर त्याचे 2 इफेक्ट काय होतील? हां बघा. आता मी इकडे ॲड वाउचर. काय डेटला एंट्री आहे? 1 सप्टेंबर. 1/9. अकाउंट कॅशमध्ये पैसे आले. आता रिसीटला एंट्री व्हायला पाहिजे. रिसीटला एंट्री झाली 1 सप्टेंबर. कॅश आणि जनता बँकेतनं लोन घेतलेलं आहे. आता जनता बँकेतनं लोन घेतलं आहे तेव्हा हेही अकाउंट मला बनवायला लागेल. जनता बँक अकाउंट आणि खाली इकडे मी सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन यातला ग्रुप देऊ शकतो किंवा मग मी लोन जरी दिलं तरी चालेल. जर मी सिक्युअर्ड लोन दिलं, सिक्युअर्ड 25,000. कॅशमध्ये किती बॅलन्स आहे? 13 आहे बघा. वरती बघा कॅशमध्ये 13 आहे. जसं मी 25 अकाउंट टाकेन, एंटर करीन, जनता बँकेकडे 25 येईल आणि कॅशमध्ये 13मध्ये 25 वाढतील की नाही बघा.
बरोबर आहे. आता बॅलन्स शीट बघू. सिक्युअर्ड लोन ग्रुप दिला, त्याच्या एंटर केलं आत दिसेल ते लेजर. किती दिवसात पाहिजे असेल तर तो ग्रुप आहे ना, तो त्या ग्रुपच्या खाली येतो. इथे क्रेडिटर आहे, ते क्रेडिटरची यादी येत नाही असं दिसेल. बाय डिफॉल्ट असा येत नाही. डिटेल जर तुम्हाला दिसायला पाहिजे असेल ना, तर त्याच्यामध्ये कॅश वाढली ना. तुम्हाला डेटर किंवा क्रेडिटर खाली दिसायला पाहिजे असतील ना, तर त्याचं सॉफ्टवेअरमध्ये बाय डिफॉल्ट सेटिंग नाही आहे. पण त्याच्यामध्ये दिसण्याकरता याच्यामध्ये काय ॲडॉन मिळतात. इथे आहे ना, काय ॲडॉन मिळतात, टी आणि ॲडॉन्स. इथे ॲडॉन्स आहेत, ॲडॉन फीचर्स. ते आपल्याला विकत घ्यायला लागतात. ते विकत घेतले ॲडॉन म्हणजे टी फाईल मिळते. ती फाईल तुम्ही विकत घ्या. त्याची किंमत वर्षाकरता 250 वगैरे असते. रिन्यू करायची मग नॉमिनल चार्जेस त्याचे असतात, वर्षाला 50 रुपये वगैरे काय. ती विकत घ्यायची. ती विकत घेतली का तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये काय दिसत नाही आहे, काय दिसायला पाहिजे ते तुम्ही ते टी घेतलं का दिसतं. मला हेल्पमध्ये गेलो मी, इथे टी मध्ये गेलो आणि इथे मॅनेज लोकल टी इथे शॉप ॲडॉन्स हा ऑप्शन आहे. हे बघा, हे वेगवेगळे ॲडॉन्स आहेत. जे मी इथे दिलं की मला डेटरची लिस्ट पाहिजे. शो कॉन्ट्रॅक्ट विथ ऑलवेज, लेजर मल्टी ॲड्रेस बुक विथ इन्व्हलप, प्रिंट ह्यात नाही आहे. मला आणखीन बघायला लागतील जे आहे ते. असे अनेक प्रकारचे तिकडे काय असतात. डिस्काउंट कॉलम. आता याच्यामध्ये ट्राय आहे, बाय आहे. मग ते मी घेतल्यामुळे काय होतं, माझ्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी वेगळं फीचर मला मिळतं. आणि मग ते कसं आहे हे मला ट्राय करायला लागतं. मी 3 दिवस ट्राय करू शकतो. आणि जर मला ओके वाटलं तर मी ते विकत घेऊ शकतो. ओके, त्यामुळे माझं म्हणणं काय, फर्निचर अकाउंट दिसतं, मशिनरी दिसतं, मग सिक्युअर्ड लोनच्या अंडरला जनता बँक का दिसत नाही ते दिसतं. कारण की तुमच्याकडे जर का क्रेडिटर 100 असतील, हां, 500 असतील, तो नाही. आता जर एखादा डिस्ट्रीब्युटर आहे, तो 1000 लोकांना गुड्स पाठवतो, 1000 आले ती बॅलन्स खूप मोठी होईल. आज जवळ बघा. हां, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ॲडव्हान्स घ्या, बघू शकता. ठीक आहे, मग ते वेळ हां, म्हणजे रिपोर्टमध्ये कशा प्रकारे काय प्रेझेंट व्हायला पाहिजे ह्याचं एक बाय डिफॉल्ट जे फीचर आहे ते हे आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे ॲडॉन तुम्ही विकत घ्या, ते मिळतं सगळं. बरंच काय मिळतं, होत नाही असं काहीच नाही. पण 1000 लोकांची 1000 मेंदू आहेत, त्यामध्ये प्रत्येक मेंदूमध्ये हजारात गोष्टी असतील, तर तेवढे फीचर सॉफ्टवेअरमध्ये देणं शक्य नाही. सॉफ्टवेअरमध्ये जनरल फीचर असतात जे तुम्ही इनेबल डिसेबल करू शकता आणि एक्स्ट्रा फीचर्स तुम्ही ॲडॉन घेतल्यावरती तुम्हाला मिळू शकतात. बंद झालं. त्यानंतर पर्यंत आलो. परचेस ग्रुप फ्रॉम एक्स ऑन क्रेडिट 10,000. परचेस है, परचेस डेट है 1 ऑक्टोबर. आता इथे बघा काय करायचं आहे. मला जे परचेस केलं आहे चेंज मोड आहे, हे द्यायला लागेल. आयटम इनवॉइस एक्सकडनं परचेस केलं आहे, एक्स अकाउंट मला बनवायला लागेल. नेम
परचेस केलं म्हणजे कोण आहे एक्स. काही नाही. बॅलन्स बिल यस. परचेस काय परचेस केलं? 20 शर्ट्स, 20 टी शर्ट. $10,000. न्यू रेफरन्स. आलं. सेम आता वायला विकलं क्रेडिटवरती. पुढची एंट्री ही आहे ना, सोल्ड गुड्स टू वाय. 31 ऑक्टोबरला एंट्री आहे. वाय डेटा इफेक्ट वाय अकाउंट डेटा सेल्स आहे. काय विकले? 22 शर्ट्स. पुढे 15 टी शर्ट. एक जॅकेट. आणि ट्राउजर्स 10 आहेत. न्यू रेफरन्स. आता आपण यादी बघू आपली. LGमध्ये बिल्स रिसिवेबल किती आहे बघा. संजय आणि वाय आलं. आणि बाजूलाच बघा इकडे बिल्स पेबल येतात. बिल्स पेबलच्या बाजूलाच रिपोर्ट होतो बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल. तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज ऐकलं आहे? बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, बँक गॅरंटी. 2 राज्यांमध्ये व्यापार होतो 2 देशांमध्ये व्यापार होतो. आणि प्रत्येकाला क्रेडिटवर व्यापार हा करावाच लागतो. मी माल विका आणि पैसे द्या. बाहेर काय म्हणतो, माझ्याकडे मार्केट आहे, मला माल द्या, मी विकतो. सप्लायर काय म्हणतो, पेमेंट. म्हणजे आत्ता माझे पैसे नाहीत, मी विकून पेमेंट करेल. पण तुम्हाला मी माल दिलेला आहे आणि तुम्ही त्याचे पैसे मला दिलेच नाही, तर मी काय करणार? कायदेशीर तर काय करणार? मग काही डॉक्युमेंट असतात, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, बँक गॅरंटी. याच्यामध्ये कायद्यानुसार हे देणं आहे हे कळतं आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे मिळू शकतात. जर तुम्ही चायनाकडनं माल घ्यायला गेलात, चायनाची कंपनी तुम्हाला सांगेल की आमच्याकडे स्वस्त माल आहे, तुम्ही ह्या क्वांटिटीमध्ये घ्याल तर आम्ही एकदम कमी रेट लावू. दिवाळी आहे, हे दिवे आहेत, फार स्वस्तावर देऊ आम्ही, पण तुम्ही क्वांटिटी लाखामध्ये घेतली पाहिजे. मग तुझं पेमेंट जर का काय करोडमध्ये आहे, ते म्हणतात तुम्हाला आम्ही क्रेडिट देऊ. पण तुम्ही बँक गॅरंटी द्याल का? बँक गॅरंटी काय असते? तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात, ज्या देशामध्ये आहात, तर तिथली बँक आहे, समजा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ती तुमची जबाबदारी घेते की पेमेंट जर यांनी नाही केलं ना तर आम्ही करू. आता तुमचं पेमेंट ही बँक का करेल? तर बँक काय बोलेल तुम्हाला, बँकेचा मॅनेजर काय बोलेल की तुम्ही तुमची प्रॉपर्टी आहे ती आमच्याकडे मॉर्गेज करा. तुम्ही पेमेंट नाही केलं तर बँक पेमेंट करेल, आणि बँकेला तुम्ही पेमेंट नाही केलं तर तुमची प्रॉपर्टी विकून आम्ही पैसे वसूल करू.
लोनमध्ये कसं आहे, तुम्हाला पैसे मिळतात प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून, तुम्हाला लोन नको आहे, तुम्हाला कोणाला तरी क्रेडिट पाहिजे. पण तुमची जबाबदारी कोण घेईल? बँक घेईल. बँक का घेईल? कुठल्या बेसिसवरती घेईल? तर तुम्ही जर का पेमेंट नाही केलं त्याला पेमेंट बँक करणार आहे. तुम्ही मला देखील पेमेंट करालच, पण यदा करायचे तुम्हाला लेट झाला किंवा तुम्ही 100% पेमेंट नाही करू शकलात तर बाकीचे पेमेंट बँक करेल आणि मग बँक तुम्हाला मुदत देईल की पुढचे 3 महिने सांगा तुम्ही पेमेंट करा. आणि नाही पेमेंट केलं तुम्ही बँकेला तर बँक तुमची प्रॉपर्टी जी आहे ती विकेल आणि पैसे वसूल करेल. म्हणजे जो सप्लायर असतो त्याला पैसे मिळतातच. एक डॉक्युमेंट आहे बिल ऑफ एक्सचेंज, जे सप्लायर लिहून घेतो बायरकडनं की हे तू मला देणं आहे, साईन कर. तो साईन करतो, त्या आधारावर त्याला पैसे मिळतात. दुसरं प्रॉमिसरी नोट असते. प्रॉमिसरी नोट बायर लिहून देतो सप्लायरला की मी तुला देणं आहे प्रॉमिसरी नोट. मी जर चेक लिहिला आणि चेक बँकेत पाठवला तर पैसे मिळतात. डिमांड ड्राफ्ट बनवला पैसे मिळतात. तसेही डॉक्युमेंट आहे. बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, बँक गॅरंटी. तुम्ही याविषयी माहिती बघा की नक्की काय असतं. सर्च करून बघा, माहिती बघा. अरे जर तुम्हाला पैसे देणे आणि तुम्हाला मी पेमेंट केलं तर कुठे येईल? कॅशला येईल, बँकला येईल. पण जर तुम्हाला मी बिल दिलं की हे बिल घ्या, तुमच्याकरता काय असेट आहे? ज्यातनं पैसे मिळणार ती असेट आहे. म्हणजे बिल आहे, ज्याला बिल, जो बिल इश्यू करतो त्याकरता पेमेंट त्याला करायचं आहे, त्याच्याकरता बिल्स पेएबल आहे. आणि ज्याला बिल मिळतं त्याकरता असेट आहे. तुम्हाला बिल मिळालं तुमच्याकरता असेट आहे. पण तुम्ही जर बिल दिलं, तुम्ही बिल मला का द्याल? कारण तुम्हाला मला पेमेंट द्यायचं आहे. मग तुमच्याकडे बिल रेकॉर्ड आहे किंवा बिल देणं आहे, पेमेंट द्यायचं आहे, तुमच्याकडे लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बिल्स रिसिवेबल ही असेट आहे. जर अशा प्रकारे उभ्यावरती बिझनेस चालत असतात तिकडे बिल, प्रॉमिसरी नोट, बँक गॅरंटी हे वापरलं जातं. मग ते डॉक्युमेंट त्याला एक लिगल व्हॅल्यू आहे. एका वेगळ्या कायद्यानुसार त्याला कायदेशीर बॅकअप आहे त्या डॉक्युमेंटला. जसं आपल्याकडे एक नोट असते, 500ची नोट. ह्याला काय करन्सी आहे की तुम्ही ही नोट कोणाला पण द्याल, तुम्हाला तेवढ्या अमाऊंटची सर्व्हिस किंवा गुड्स मिळतील. तसेही डॉक्युमेंट आहे. आपण कॅश रोजच्या व्यवहारात वापरतो, आपल्याला काय वाटत नाही. पण हे जे डॉक्युमेंट आहे आपण रोजच्या व्यवहारात वापरत नाही. मग तुम्हाला ही माहिती करून द्यायला लागेल. जर तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काही काम कराल तिकडे आलं तर तुम्हाला माहिती असावी. म्हणून मी हे सांगतो की बिल असतं, बिल ऑफ एक्सचेंज असतं, प्रॉमिसरी नोट असतं, बँक गॅरंटी असते. तुम्ही याविषयी अधिक माहिती बघू शकता. आता इकडे जो व्यवहार झाला आहे, सेल परचेस झाला आहे, त्याच्या अगेन्स्ट पेमेंट नाही केलं तर बिल दिलं, अशी एंट्री आहे. वायला गुड्स विकले तर वायने काय दिलं? तुम्ही वायला गुड्स विकलेले आहेत, वायने तुम्हाला बिल दिलं 15,000चं. डेट काय? 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबरला आता ह्याच्यामध्ये बघा सेल नाही, परचेस नाही, पेमेंट नाही आहे. मग ही ॲडजस्टमेंट एंट्री आहे. मग इथे जर्नल एंट्री येणार. हे जर्नलमध्ये येणार 1 नोव्हेंबरला. आता इथे काय डेबिट कोणाला द्यायचं? माझी असेट वाढली, बिल्स रिसिवेबल, असेट जर वाढली बिल्स रिसिवेबल अकाउंट 50,000, 15,000, 15,000 कोणी दिलं? वायने. वाय का देईल? वायला माल विकला होता 15,000चा. आता बघा वायचा अकाउंट 0 झाला. जर मी 10,000 टाकले असते तर 5,000 बाकी दाखवले असते. अगेन रेफरन्स बघा 15 दाखवतो. 10,000 जर आले तर 5,000 बाकी दाखवेल. ओके, 15,000 जर आले तर आपण त्याला 15,000 टाकू. 15,000 अगेन्स्ट रेफरन्स 15,000. आता मी बघा गोटूमध्ये बघितलं तर बॅलन्स शीट, बिल्स रिसिवेबल. आता जे बिल मिळालं नाही, बिल ट्रान्सफरेबल असतं. तुम्हाला बिल मिळालं, तुम्ही जसे तुम्हाला पैसे मिळाले दुसऱ्याला त्याचा पैसे, तसं हे बिल तुम्ही दुसऱ्याला दिलं की बा ह्याचं माझ्याकडे बिल आहे, हे तू घे, तुझ्याकडे पैसे मिळतील या बिलाच्या अगेन्स्ट. हे वगैरे काम चालतं. बिल रिसिवेबल दिसतं इकडे असेट.
आणि इकडे जो डेटर होता वाय, तो वाय दिसणार नाही आता, वाय निघून गेला. त्याला वायने बिल दिलं, लायबिलिटी आपली पे केली, तुमच्याकरता असेट झाली बिल रिसिवेबल. आता इकडे एक्स आहे, एक्सकडनं आपल्याला बिल मिळालं, सॉरी एक्स त्याला आपण काय केलं, बिल दिलं, तर लायबिलिटी आपली ॲड वाउचर. ही एंट्री 1 डिसेंबरला आहे. लायबिलिटी वाढली आपली, डेबिटला बिल्स पेबल. बाकी आहे करंट लायबिलिटी. ओके. एक्सला 10,000 रुपये बिल्स पेबल, एक्स अकाउंट डेबिट. अगेन्स्ट हे बघा, हे बिल आहे. आणि इकडे चुकीचं केलं लगेच तिथे कळतं. एक्सला पेमेंट केलं तर 1 झिरो व्हायला पाहिजे, आणि आपल्याला देणं वाढलं पाहिजे 10,000, लायबिलिटी वाढली पाहिजे. जर लायबिलिटी वाढते तर क्रेडिट, आणि इथे करंट असेल कमी झाली तर डेबिट. इथे हे जे आहे एक्सला पेमेंट केलं, सॉरी एक्स काय होता, एक मिनटं झाला, 1 मिनटं, चुकीचं बोललो म्हणून मी करेक्ट करतो. लायबिलिटी आहे वाढली तर प्लस, कमी झाली तर. आता तुमच्याकडे लायबिलिटी काय वाढली, बिल्स पेएबल ही लायबिलिटी वाढली, आणि जो क्रेडिटर आहे तो तुमचा, तुम्ही त्याला पे ऑफ केलं बिल देऊन, मग क्रेडिटर तुमचा कमी झाला पाहिजे, मग क्रेडिटर काय होईल, डेबिट, आणि बिल्स पेएबल हे क्रेडिट. बघा, बिल्स पेएबलला क्रेडिट, लायबिलिटी वाढली, बिल्स पेएबल लायबिलिटी वाढली, आणि एक्सची लायबिलिटी तुम्ही काय केली, पे केली, कमी झाली लायबिलिटी, मग त्याला डेबिट. कॅशमध्ये कन्वर्ट नाही झालं ते. आता बिल दिलं आणि कोणी कॅश दिली तर तिथे कॅश आहे, ते बँकेत पैसे आले बँक येईल. आता तुम्ही बघा गोटूमध्ये बॅलन्स शीटला बघा, बिल्स पेएबल आणि क्रेडिटमधनं 10,000 एक्स निघून गेले. गुड्स परत आले, इथे एंट्री आहे गुड्स परत आल्याची, डेबिट नोट, क्रेडिट नोट. त्यानंतर इथे मग बँकेनं पैसे विड्रॉ केले, कॉन्ट्रा एंट्री, पैसे मिळाले, रिसीट, मग लाईट बिल भरलं. आता लाईट बिल भरलं तर लाईट बिलला डेबिट काय आलं, एक्सपेन्सेस आहे, कुठलाही एक्सपेन्स वाढला तर तो डेबिट होतो. आणि बँक ऑफ इंडिया काय, तुमची बँक आहे, ॲसेट आहे, त्यातनं पैसे गेले, कमी झाले, क्रेडिट होतं. सेम बघा, सॅलरी दिली, कंपनीची आधी खर्च आहे, खर्च वाढला का डेबिट, कॅश कमी झाली, ॲसेट कमी झाली, मायनस. ओके.
तुम्हाला एवढं कळलं इफेक्ट कुठे होतो, एक प्रॉफिट अँड लॉसला होतो, दुसरा बॅलन्स शीटला होतो. ज्यावेळेस तुमचा एक्सपेन्स आहे तेव्हा ह्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला होईल, आणि जेव्हा दुसरा कॅश बॅलन्स शीटला आहे असेटला होईल. एक्सपेन्सेस वेजेस आहे प्रॉफिट अँड लॉसला होईल, कॅश असेटला येईल. लाईट बिल जर रेकॉर्ड केलं लाईट बिल एक्सपेन्स आहे प्रॉफिट अँड लॉसला येईल. लाईट बिल भरलं बँकेत ना, बँकेमध्ये असेटला इफेक्ट येईल. ओके, 6 एंट्र्या बाकी आहेत, मी पुढच्या क्लासला घेईन. पण जेवढं आज मी सांगितलं तेवढं कळलं तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, पेमेंट रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. टर्म थोडेसे समजून सांगा. बिल्स रिसिवेबल नाही, बिल्स पुढच्या वेळेस. रिसिवेबलला पुढल्या ह्याच्यात आपण परत तिथून स्टार्ट करू. हे जस्ट थोडंसं बघा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला, हे जे बिल जे आहे ना, बिलचा कन्सेप्ट आहे, जर तुम्हाला याच्याविषयी काय माहिती एक्स्ट्रा, बघा माझा उद्देश काय होता, मला ना तुम्हाला एक जर्नलची एक एंट्री दाखवायची होती म्हणून मी ते बिल घेतलं. आणि बिल सारखा काहीतरी कन्सेप्ट असतो, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, हे कन्सेप्ट असतात. हे तुम्ही तुमचे समजून घ्या. जर तुम्हाला गरज लागली तुमच्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये तर माहिती पाहिजे, तुम्ही यूट्यूबला जा. तुम्ही बघा, मी ज्यावेळेस एक क्लास तुमचा आज घेतला उद्या घेत नाही आहे, हे तुम्हाला होमवर्क असते की आज काय नाही कळलं. मी सांगतो जेव्हा तुम्हाला की थोडं जा, थोडे कष्ट करा, सगळं तुम्ही रेडीमेड घेऊ नका माझ्याकडनं. हां, तुम्ही इकडे याल, इकडे द्याल बिल ऑफ एक्सचेंज, तुम्हाला शेकडो व्हिडिओ मिळतील. 11वीच्या सिलेबसमधला हा टॉपिक आहे. शिकलो तो 11वीत ना आपण. बघा नाही नाही, ते का होतं याला कन्फ्यूज करा. आता बघा इथे तुम्ही Actually cash 13 मिनिटाचा व्हिडिओ बघाल तुम्ही, तर यात तुम्हाला 13 मिनिटामध्ये कळेल की काय बिल ऑफ एक्सचेंज असतं. आणि जर तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये पाहिजे असेल बिल ऑफ एक्सचेंज क्लास 1, ह्याचे तुम्हाला 10-12 क्लास मिळतील काय लोकांशी 11 विषय. बघा तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला. बघा काय होतं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती अकाउंटंट म्हणून काम करतो तेव्हा अनेक अकाउंटिंग टर्म्स आहेत, अनेक टॅक्सच्या टर्म्स आहेत. जेवढा तो अभ्यास रोज करेल ना, त्या कॉन्फिडन्स वाढेल. त्याला काम करायची त्याचं एक मोटिवेशन मिळतं, काम करायला मजा येते. अदरवाईज तेच करणार रुटीन, ते 10 वाजता, तेच माणसं, तेच ऑफिस, तेच कम्प्युटर. होतं काय माहिती हे बरोबर ते म्हणतात ते बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, हां. अमाऊंट कमी होतं. ॲक्च्युली आल्यानंतर काय ते कॅश पे इफेक्ट कसा देईल ते तुम्ही नंतरच्या क्लासला दाखवलं ना, हां. म्हणजे लक्षात येईल. आता नको आता नको. ठीक आहे, तर तुम्ही पहिले हे जे कन्सेप्ट आहेत ना ते समजून घ्या की हे डॉक्युमेंट काय असतं. इनोव्हेशन मध्ये दोन्ही आलं. बिल हां, रिसिवेबल, आता जर तुम्ही इकडे जाऊन बघाल की जस्ट माहिती सर्च कराल की बिल ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट यातला फरक काय, तुम्हाला ती माहिती वाचायला मिळेल. हे केव्हा दिलं जातं, बँक गॅरंटी काय वेगळा कन्सेप्ट आहे, तोही तुम्हाला कळेल. Bill of exchange is an instrument in writing showing the indebtedness of a buyer toward the seller of goods. किती रुपये देणे आहे सेलरला हे तो लिहून घेतो. प्रॉमिसरी नोट ही रिटर्न प्रॉमिस मेड बाय डेटर, रिटर्नच लिहून देतो. तुमच्या मधला माझा व्यवहार आहे, जर मी लिहून दिलं मी तुम्हाला देणं आहे तर प्रॉमिसरी नोट, तुम्ही माझ्याकडे लिहून घेतलं तर बिल ऑफ एक्सचेंज. मग त्यामध्ये ड्राफ्ट असतो, फॉर्मॅट असतो, डॉक्युमेंट असतं, त्याला लिगल व्हॅल्यू असते. हे सगळं बघा इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये डिफाईन केलं. मग त्या कायद्यानुसार त्याला एक लिगल व्हॅल्यू हे लक्षात घ्या. थोडं मी वाचाल तुम्हाला कळेल. ओके, थांबूया.